तर आपल्याला बघा त्या भारताच्या प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल म्हणजे त्याला काय म्हणते, फिजिकल जिओग्राफी. बरोबर. भूगोलाचे दोन प्रकार असतात, एक असतात फिजिकल जिओग्राफी आणि दुसरा असतं पॉलिटिकल जिओग्राफी. जेव्हा आपण आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करतो, कोणता, नैसर्गिक साधन संपत्ती, जे निसर्गानं निर्माण केलेली आहे त्या गोष्टीचा विचार जेव्हा आपण करतो तर त्याला म्हणते फिजिकल जिओग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोल. पण ज्या माणसानं निर्माण केलेले आहे, लोकसंख्या आली, माणसं स्वतः निर्माण झाले, त्याच्यानंतर काय आलं, रेल्वेचे रूट आले, गाड्या आल्या, बस आल्या, रोड आले, रस्ते आले, मॅप आले. बरोबर. हा सर्व काय आहे, तो आहे पॉलिटिकल जिओग्राफी. कळलं दोघांमधला डिफरन्स? तर आता आपल्याला प्राकृतिक भूगोल जेव्हा आपण बघतो तर तेव्हा आपल्याला सर्वात आधी जे बघावं लागते ते म्हणजे हिमालय. काय बघावं लागते, हिमालय. तर भारताच्या नॉर्थ आणि कोणती साइड आहे ही, ईस्ट, नॉर्थ आणि ईस्ट ह्या साइडला जी पर्वतरांग गेलेली आहे त्या पर्वतरांगेला काय म्हणते, हिमालय म्हणते. त्या हिमालयाच्या ज्या रेंजेस आहे त्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण काय केलेलं आहे, डिवायडेड केलेलं आहे. जेव्हा आपल्या भारताचा जेव्हा आपण विचार करतो, कोणाचा, आपल्या भारताचा, तर एक इथे पामीरचं पठार आहे. कशाचं, पामीरचं. म्हणजे जेव्हा भारत बनाच्या आधी आपण काय होतो, हिंदुस्थान, आणि हिंदुस्थान मध्ये तेव्हा आपल्या इकडला पाकिस्तानचा पण प्रदेश येत होता. बरोबर. त्याच्यानंतर इकडला पूर्ण बांगलादेशचा पण येत होता. बरोबर. तर इथनं पासून इकडनं जी एक रेंज जाते त्याला म्हणते हिंदकुश पर्वत, आणि इकडे जे वरून एक रेंज जाते त्याला म्हणते कुनलुन पर्वत. ओके. तर त्याच्यानंतर आपण बघितलं तर ही एक रेंज जाते पहिली, त्याचं नाव आहे लडाख. काय आहे, लडाख. तर सर्वात आधी जर वर बघितली तर ती कोणती आहे, कुनलुन. त्याच्यानंतर काय आहे, लडाख, सॉरी काराकोरम. हे काय आहे, काराकोरम. आणि काराकोरम नंतर जाते लडाख, आणि लडाख नंतर जाते झास्कर. कोणती, झास्कर. आणि झास्करच्या पुढे जाते कैलास रेंज. हा जो एवढा पोर्शन आपण बघितलेला आहे कुनलुन रांगापासून तर झास्कर रेंज आणि कैलास रेंजचा हा जो चौकोनी डबा तयार झाला याला म्हटल्या जाते ट्रान्स हिमालय. का म्हणलं जाते, ट्रान्स हिमालय. असा झाला पहिला भाग वरचा. त्याच्यानंतर ट्रान्स हिमालयाच्या बिलकुल दक्षिणेकडून जी रेंज जाते ती आहे ग्रेटर हिमालयाची रेंज. कोणती, ग्रेटर. ही झाली ग्रेटर हिमालयाचे. ग्रेटर हिमालयाच्या जस्ट खालचा जर भाग बघितला तर तो आहे मिडल हिमालया. कोणता, मिडल हिमालया. आणि मिडल हिमालयाच्या खालचा जर बघितला तर तो आहे शिवालिक हिमालय. आता आपण बघितले की ह्या रेंजेस बघितल्या, सगळ्यात आधी ट्रान्स फाउंड झाला, त्याच्यानंतर झाला कोणता, ग्रेटर, आणि ग्रेटर नंतर मिडल, आणि मिडल नंतर शिवालिक. 5,500-6 हजार वर्षा आधी पहिल्यात आधी झाला हा ट्रान्स हिमालय. कोणता, ट्रान्स. 5,000 वर्षापूर्वी नाही का झाला ग्रेटर हिमालय, त्याच्यानंतर 4 ते 4.5 याच्या मध्ये मिडल, आणि 4,000 वर्षापूर्वी कोणती झाली, शिवालिक रेंज. एवढ्या 1000 वर्षाचा कालावधी लागला ह्या रेंजेस तयार व्हायला. तर मग ह्या रेंजेस तयार होण्यामागे कारणीभूत घटक काय आहे, तर कारणीभूत घटक हा आहे की हा भारताच्या वरचा जो भूभाग आहे ह्या भूभागाला म्हणायचं युरेशिया. काय म्हणायचं, युरेशिया. आणि हा जो भारताचा भाग आहे ते याला इंडिया प्लेटच म्हणायचं, म्हणजे भारतीय प्लेट. बरोबर. तर इंडिया प्लेट आणि युरेशिया प्लेट याच्या मनामध्ये एक समुद्र होता, त्याचं नाव आहे तेथीस समुद्र. कोणता, तेथीस समुद्र. आणि ही इकडली इंडियन प्लेट आणि वरची कोणती, युरेशिया. ह्या दोन्ही प्लेटचं झालं एकमेकांमध्ये काय, टक्कर, आणि ही टक्कर होऊन निर्माण झाला हा भव्य हिमालय. आजही याच्या हालचाली सुरू आहे. ठीक आहे. तर आपण डायग्राम मध्ये पण बघितलं होतं, हा इंडिया प्लेट आणि युरेशिया प्लेट दोघांना पण टक्कर झाली, आणि सर्वात आधी हा मोठा ग्रेटर हिमालय, त्याच्यानंतर मिडल हिमालय, आणि त्याच्यानंतर शिवालिक, असे 3 तयार झाले. आता अजून जर आपण हिमालयाच्या बाबतीचा जर विचार केला तर इथनं पासून तर इथेपर्यंत ह्या हिमालयाची जी लेंथ आहे, काय लांबी आहे, ती लांबी किती आहे, 2400 किलोमीटर. किती आहे, 2400 किलोमीटर. आता बघा, हा जेव्हा आपण बघतो ह्या स्लाइड मध्ये जेव्हा बघत आहोत
तर इकडे आपल्याला रुंदी जास्त दिसत आणि इकडे कशी दिसत आहे, कमी दिसत आहे. तर इकडली जर ऍव्हरेज रुंदीचा जर विचार केला तर ते 300 ते 400 किलोमीटर आहे. किती? 300 ते 400 किलोमीटर. आणि इकडल्या जर याचा विचार केला तर ते 150 ते 200 किलोमीटर पर्यंत इकडली रुंदी आहे. क्लिअर? आणि अजून जर आपण जर विचार केला तर ऑल जर पूर्ण हिमालयाचा जर विचार केला तर जसं भारताचं क्षेत्रफळ आहे 87 लाख, बरोबर, तशाच प्रमाणे नाही का आपल्या हिमालयाचा जर क्षेत्रफळाचा जर विचार केला तर ते आहे 5 लाख स्क्वेअर किलोमीटर. किती? 5 लाख स्क्वेअर किलोमीटर. अजून जर याचा विचार केला तर आपले जे याचे वेगवेगळ्या भागामध्ये आपण याला विभाजन केलेलं आहे. त्या वेगवेगळ्या भागामध्ये कशा प्रकारे विभाजन केलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण कोणता हिमालय बघितला? ट्रान्स, बरोबर. तर याचनुसार आपल्याला बघायचं आहे की ट्रान्स हिमालयामध्ये काय आहे, ग्रेटर हिमालयामध्ये काय आहे, त्याच्यानंतर मिडल हिमालयामध्ये काय आहे आणि लास्टमध्ये शिवालिक हिमालयामध्ये काय आहे. तर जेव्हा आपण ट्रान्स हिमालयाचा जेव्हा विचार करतो तर ट्रान्स हिमालयामध्ये महत्वाच्या काही रेंजेस आहेत. काय आहे? महत्वाच्या काही रेंजेस. तर मग मला एक सांगा, जिथे महत्वाच्या रेंजेस असेल ना, जे उंचावर दिसत आहे, तर तिथे नेहमी काय असेल? बर्फ. काय असेल? बर्फ. मग बर्फ जिथे असेल तर तिथून ज्या नद्या पण वाहणार आहेत त्या बर्फील्या असेल, बरोबर. तर मग इथे वरच्या ठिकाणी ज्या नद्या आपल्याला मिळतात त्या बर्फाच्या नद्या मिळतात. कोणत्या? बर्फाच्या नद्या. मग त्याच्यामध्ये बाल्ट्रो आहे, सियाचीन आहे, याच्यासारख्या वेगवेगळ्या बर्फाच्या नद्या आपल्याला तिथे बघायला मिळतात. ट्रान्स हिमालयाचा जर विचार केला तर याची जी लेंथ आहे ती आहे 965 किलोमीटर. किती? 965 किलोमीटर. आणि याच्या विड्थचा जर विचार केला तर ह्या 40 किलोमीटरची याची काय आहे? विड्थ आहे. आणि याची हाईटचा जर विचार केला तर 6000 ते 8000 हाईटचे शिखर इथे भेटते. किती? 6000 ते 8000 उंचीचे शिखर इथे मिळते. तर आपल्या जगामधला सर्वात मोठा जो हायेस्ट पीक आहे ते माउंट एव्हरेस्ट हा आपल्याला इथे मिळणार. ठीक आहे, ह्या रेंजेस मध्ये. त्याच्यानंतर आपल्या भारतामधला जर विचार केला तर भारतामधला सर्वात हायेस्ट पीक आहे तो आहे K2, बरोबर आहे. तो आहे 8611 मीटर. तो काराकोरम रेंजेस मध्ये आपल्याला बघायला मिळतो. क्लिअर? त्याच्यानंतर दुसरा जो हिमालय आहे तो आहे ग्रेटर हिमालय. कोणता? ग्रेटर हिमालय. ही जी रेंज आहे ती आहे ग्रेटर हिमालयाची. 5000-6000 वर्षाच्या आधी हा ग्रेटर हिमालयाची काय झाली? निर्मिती झाली. तुम्हाला आजपर्यंत परीक्षेमध्ये माहिती आहे की यांची हे विचारलेली आहे उत्तरेकडून तर दक्षिणेकडे कोणत्या कोणत्या रेंजेस जातात. तर त्याच्यामध्ये पहिली जर बघितली तर आपण पहिली कोणती जाते? काराकोरम. कोणती? काराकोरम. दुसरी जर बघितली तर दुसरी जाते लडाख. तिसरी जर बघितलं तर तिसरी जाते झास्कर, बरोबर. झास्कर नंतर नाही का एक पीर पांजल म्हणून आहे मनामध्ये, पीर पांजल. आणि त्याच्यानंतर पाचवी जी जाते ते जाते शिवालिक. ह्या जी काराकोरम आहे तर ती काराकोरमच्या वर एक कुनलुन नाही का रेंज जाते, पण ती कुनलुन रेंज आपल्या भारताचा भाग नाही आहे, तो बाहेरचा भाग आहे. ठीक आहे. तर ह्या असेंडिंग आणि डिसेंडिंग मध्ये याच्यावर बरेचदा क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे तुम्हाला तोंडपास असायला पाहिजे की काराकोरम, लडाख, झास्कर, पीरपांजल आणि शिवालिक. तर याचा काही क्रम तुम्ही जर काय म्हणते डिझाईन करू शकता तर ते बघून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या रेंजेस आहेत. दुसरं जर बघितलं आपण तर ग्रेटर हिमालय आहे. आणि याच्यामधला ग्रेटर हिमालयामधला सर्वात हायेस्ट जो पीक आहे आपल्या जगामधला जो ह्या भागामध्ये स्थित आहे तो कोणता असेल? जगातला सर्वात हायेस्ट पीक आहे इथे. कोणता असेल तो? माउंट एव्हरेस्ट. त्याची जे हाईट आहे ते 8850 किलोमीटरचा आहे. 8850 मीटरचा, सॉरी किलोमीटर नाही, मीटरचा. 8850 मीटरचा जगातला सर्वात पीक मोठा कुठे भेटते आपल्याला? कोणत्या रेंजमध्ये? आपल्या ग्रेटर हिमालयामध्ये. क्लिअर आहे? याचबरोबर जर काही जर बघितले आपण तर काही आणखी पण असे उच्च श्रेणीचे नाही का आपल्याला याच्यामध्ये हे बघायला मिळतात जे खूप मोठे मोठे आहेत शिखर, बरोबर. कारण की जेवढ्या पण पहाड्या आहे सगळ्यात रॉकी पर्वत झालं, ऐकलं नाव तुम्ही? रॉकी, बरोबर. रॉकी पर्वत नाही ऐकलं तुम्ही? तर अशा सारखे मोठे मोठे आहे. तर ते आपल्या भारताची एक शान आहे की आपल्या भारतामध्ये हे हिमालयाची काय आहे? रेंज आहे, बरोबर.
त्या हिमालयन रेंजेचा जर विचार केला तर सगळ्यात मोठं हिमालय रेंज मधलं जे शिखर आहे ते आहे माउंट एव्हरेस्ट. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर आहे कांचनगंगा, जे इथे स्थित आहे. कोणतं? कांचनगंगा. हे 8,598 मीटरचा हायेस्ट पीक आहे. त्याच्यानंतर आहे मकालू. कोणता आहे? मकालू. मकालू बंदरवाला नाही का, हा तो वाला मकालू. त्याच्यानंतर आहे धवलगिरी. कोणता आहे? धवलगिरी. त्याच्यानंतर आहे नंगा पर्वत. हा इथे आहे नंगा पर्वत, 8,124. हा नंगा पर्वत, कारण की हिमालयाच्या जेव्हा विस्ताराचा विचार केला जाते ना, तर तेव्हा नंगा पर्वतापासून तर नामच्या बारवा पर्यंत त्याच्या हिमालयाचा विस्तार आहे. कळलं? मग काहून आपल्या नागपूरमध्ये नंगा पुतळा नाही आहे ना, नंगा पुतळा चौक, तर तशासारखाच ट्रान्स हिमालयामध्ये कोणत्या फक्त आपल्याला बर्फाच्या काय भेटणार? नद्या भेटणार. ओके. तर मग त्या बालोत्री, सियाचीन याच्यासारख्या वेगवेगळ्या नद्या आपल्याला ट्रान्समध्ये. जेव्हा आपण ग्रेटर हिमालयाची गोष्ट करतो तर ग्रेटर हिमालयामध्ये आपल्याला काय भेटणार? हायेस्ट पीक भेटणार. बरोबर. मग हायेस्ट पीक मध्ये माउंट एव्हरेस्ट झालं, त्याच्यानंतर कांचनगंगा झालं, त्याच्यानंतर मकालू झालं, त्याच्यानंतर धवलगिरी झालं, त्याच्यानंतर नंगा पर्वत, आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा, आणि तिथे त्याच्यानंतर नामच्या बारवा, अशासारखे वेगवेगळे पीक आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. तर आता तुम्हाला कळेल की जर तुम्हाला क्वेश्चन आला की सर्वात जास्त सर्वोच्च जे पीक आहे किंवा सर्वोच्च जे शिखर आहे तर ते हिमालयाच्या कोणत्या रेंजमध्ये मिळते, तर काय सांगा उत्तर? ग्रेटर हिमालयामध्ये. कुठे? ग्रेटर. आता याला मराठीमध्ये ग्रेटरच म्हणून का नाही, याला बृहत किंवा मोठा हिमालय म्हटल्या जाते. बरोबर. त्याला ग्रेटरचा ट्रान्सलेट मोठा. तर सगळ्यात जो मोठा हिमालय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोठे मोठे शिखर दिसतील. सिंपल आहे. बरोबर. त्याच्यापेक्षा अजून मोठे आहे तर तिथे फक्त बर्फ पडते, कारण की ते जवळ आहे, तर त्याच्यामुळे तिथे बर्फाच्या काय मिळणार? नद्या मिळणार. ठीक आहे. माझा एक प्रश्न आहे, आपल्या हिमालयामधून 3 नद्या, मुख्य नद्या निघतात. किती? 3. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे गंगा, नंबर 2 आहे ब्रह्मपुत्रा, आणि नंबर 3 आहे सिंधू. बरोबर. तर मला सांगा, ह्या नद्या पहिलं तयार झाल्या असेल की हा जो पर्वत आहे तो पहिले तयार झाला? अबे नाही, नद्या पहिलं तयार झाल्या. हा, पहिल्या नद्या होत्या, नद्यानंतर. अरे भाई, नद्या होत्या म्हणजे तिथे पहिलं तिथे समुद्र होता ना भाई. समुद्रामधून काय नद्या वाहत होते ना. पहिलं नद्या येऊन मिळायच्या ना त्याला. मग समुद्राला काय येऊन मिळते? नदी. तर पहिलं नद्या होत्या, मग त्याची उगमस्थळ चेंज झाली जेव्हा हिमालयाची निर्मिती झाली. क्लिअर? त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचा हिमालय जो बघायचा आहे तो आहे लेझर किंवा मिडल हिमालय. कोणता? लेझर. लेझर म्हणजे लहान, लघु किंवा मिडल. ठीक आहे. हा मिडल हिमालयाचा जेव्हा आपण विचार करतो तर याच्यामधली सर्वात चांगली जी रेंज आहे त्याला पीर पांजल रेंज नावानं ओळखल्या जाते. कोणती? पीर पांजल रेंज. बरोबर. त्याच्यानंतर धौलाधर झालं. धौलाधर दिसलं का तुम्हाला? धौलाधरचं जे शिखर आहे ते हिमाचल प्रदेशच्या या भागामध्ये आहे. धौलाधर हे याच्यामध्ये आहे एक. बाकीचे सगळे पीक आपण तिथे बघितले होते, पण ते जे धौलाधरवाला आहे ना ते कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पीर पांजल मध्ये सुद्धा आहे काही. पीर पांजल जे आहे ते नाही का 2 नद्याच्या दरम्यान रेंज आहे. एक आहे झेलम आणि दुसरी आहे बियास. झेलम आणि बियास ह्या ज्या दोन्ही नद्या आहेत त्या दोन्ही नद्या कोणाच्या उपनद्या आहे? सिंधू नदीच्या. जेव्हा आपण नदी प्रणाली शिकू तेव्हा ही सिंधू नदी इथनं उगम पावते ना, अशी वरून जाते. आपल्या भारतातून सिंधू नदी वाहत नाही. ठीक आहे. हिच्या ज्या ट्रिब्युटरीज आहे, जिच्या उपनद्या आहेत त्या उपनद्या आपल्या भारतामधून वाहतात. मग सतलज आहे, रावी आहे, बियास आहे. बरोबर. तर त्या भारतामधून वाहतात. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये तेवढं काही आहे नाही. याच्यामध्ये छोटे मोठे जे मोठे असे उंचवाले शिखर आहे, एवढे काही हायस्ट नाही. इथे तेवढी काही हे काय म्हणते मायना नाहीये आपल्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सगळ्यात लास्ट वाली जी फाउंड झाली रेंज ती झाली शिवालिक. ह्या शिवालिक रेंज जी आहे ना, ती शिवालिक रेंज निर्माण होण्यामागे माहिती आहे का 2 गोष्टीचं कारण आहे. एक तर खालून नाही का आपलं सुरूच आहे प्रवाह. बरोबर. प्लेटाचं सरकणं इकडे तिकडे. पण दुसरं आहे की याच्यामधून ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत, सिंधू झालं, त्याच्यानंतर गंगा झालं, तर ह्या नद्या जेव्हा एखादी नदी जर अशी पर्वतावरून जर वाहत असेल तर ती आपल्या बरोबर माहिती आहे का दगड, गोटे, धोंडे हे ते सगळे घेऊन येईल, आणि हे घेऊन येणारा तो पायथ्याशी असा काहीतरी थर निर्माण होईल. बरोबर. त्या थरामुळे माहिती आहे का ही शिवालिक रेंज तयार झाली. तर मग शिवालिक रेंजवर सर काय आहे? तर मग शिवालिक रेंजवर काय आहे? थंड हवेचे ठिकाण आहे. कोणते आहे? थंड हवेचे.
मग तुम्ही नाव ऐकलं असं, मसुरी, नैनिताल, ऐकलं का? हे जे थंड हवेचे ठिकाण तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणतो ना, आपण हिमालयामध्ये फिरायला गेलो तर मसुरीला गेलं पाहिजे, अजून नैनितालला गेलं पाहिजे, बरोबर. अजून कोणते कोणते आहे? झेम्या मडजर इकडे महाराष्ट्रामध्ये आहे, ठीक आहे. तर हे जे आहे ना थंड हवेचे ठिकाण, ते थंड हवेचे ठिकाण आपल्याला शिवालिक रेंज मध्ये बघायला मिळते. तिथे मस्त लोक माहिती आहे, तिकडे काश्मीरी लोक मस्त राहते तिकडे मजे करत, ठीक आहे. तर मग जशा प्रकारे आपण नाही का अशा आडव्या प्रकारे या हिमालयाचं हे केलेलं आहे. कसं आडव्या प्रकारे? ट्रान्स हिमालय, ट्रान्स नंतर मग ग्रेटर हिमालय, ग्रेटर नंतर मिडल हिमालय आणि मिडल नंतर शिवालिक हिमालय. जसं आडवं केलंय ना तसं आपण उभं पण केलेलं आहे. आता बघा इथे आहे हा शिवालिक हिमालय, हा आहे शिवालिक, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता आहे? मिडल हिमालय आणि हा आहे ग्रेटर हिमालय, बरोबर. ह्या ग्रेटर हिमालयामधून आपण म्हणलं की जिथं शिखर आहे तिथून नद्याचे पण उगम होतात. ही नदी इकडून इकडून वाहत आली, ही आल्यावर इथे गाळ जमा करेल, तर मग ह्या भागामध्ये झाले पठार तयार. दोन पर्वताच्या दरम्यान मध्ये पठार तयार झाले ना. अरे इकडनं आणला हिनं गाळ तर इथे जमा नाही होईल का? मग जमा झाल्यावर हा भाग भरला, ह्या भागावर जे पठार तयार झाले छोटे मोठे ते बनले थंड हवेचे ठिकाण, ठीक आहे. थंड हवेचे ठिकाण बनले. तर मग जसं आपण नद्याच्या दरम्यान सुद्धा नाही का हिमालयाची विभागणी केलेली आहे. तुम्हाला माहित आहे पंजाब इकडे आहे, पंजाब माहित आहे, ते एक पंजाब हिमालय म्हणून नाही का आपण हा एवढा भाग डिझाईन केलेला आहे. कोणता हिमालय? पंजाब हिमालय. त्याच्यानंतर नाही काही एवढा भाग काय म्हणते कुमाऊ हिमालय म्हणून केलेला आहे. काही इथला नेपाळ इथे आहे ना, हा नेपाळ हिमालय आणि उरलेला आसाम हिमालय. अशा प्रकारे आपण त्याला जसं आडवं डिझाईन केलेलं आहे तसं उभं पण डिझाईन केलेलं आहे. तर मग एक सिंधू नदी आहे म्हणलं, कोणती? सिंधू. तर हा सिंधू नदीचा उगम असा होते ना, अशी येते ते आणि इकडे अरेबियन सी मध्ये जाऊन मिळते. कोणत्या? अरेबियन सी मध्ये. तर दुसरा जो आहे ही आहे कोणती नदी? सिंधू, सिंधू नदी. त्याच्यानंतर दुसरी आहे इथूनच निघते एक सतलज, पण ती इकडे जाते. काय? सतलज. मग सतलज आणि सिंधू ह्या दोघांच्या मनामध्ये जो हिमालय आहे तो हिमालय आहे पंजाब हिमालय. कोणता? पंजाब. लक्षात राहील. याच्यावर वारंवार क्वेश्चन आलेले आहे की पंजाब हिमालय कोणत्या दोन नद्याच्या दरम्यान आहे, ठीक आहे. तर पंजाब हिमालय कोणत्या दोन नद्याच्या दरम्यान आहे? सिंधू आणि सतलज. त्याच्यानंतर सतलज ही सतलज आणि इथे आहे एक काली नदी. कोणती? काली नदी. मग सतलज आणि काली यांच्या दरम्यान आहे कुमाऊ. कोणती? कुमाऊ हिमालय, ठीक आहे. कुमाऊ हिमालय. त्याच्यानंतर काली आणि कालीच्या नंतर आहे तिस्ता. कोणती? तिस्ता. जे ब्रह्मपुत्राची उपनदी आहे तिस्ता, तिस्ता. तिस्ताचा उलटा तिस्ता. हे तिस्ता आणि काली यांच्या दरम्यान जो हिमालय आहे त्याला म्हणते नेपाळ हिमालय. काऊन म्हणते? कारण की इथे नेपाळ पण आहे. माहिती आहे ना तुम्हाला? नेपाळ आहे तिकडे भूतान, इकडं नेपाळ. तर हा जो हिमालय आहे तो नेपाळ आणि मग तिस्ता पासून तर मग लास्ट मधली जी आहे दिहांग. कोणती? दिहांग. दिहांग आणि दिबांग ह्या ब्रह्मपुत्राच्या उपनद्या आहे. कोणाच्या? ब्रह्मपुत्राच्या. ह्या दोघांच्या दरम्यान जो हिमालय आहे तो आहे आसाम हिमालय. कोणता? आसाम. क्लिअर? एनी डाऊट? ओके. आता आपण घेऊ थोडक्या यामध्ये रिव्हिजन जे आता आपण शिकलो, ठीक आहे. तर आपण आता रिव्हिजन घेऊ ट्रान्स हिमालय. कोणता? ट्रान्स. ओके. एक पहिली रेंज ट्रान्स, दुसरी जी रेंज आहे ती आहे ग्रेटर. ओके. तिसरी जी रेंज आहे ते मिडल आणि चौथी जी आहे ती आहे शिवालिक. ओके. हा ट्रान्स हिमालयामध्ये आपल्याला पूर्ण बर्फाच्या काय भेटणार? नदी. कोणत्या? बर्फाच्या. क्लिअर. जो दुसरा आहे ग्रेटर याच्यामध्ये काय भेटणार? फक्त पीक. मग माउंट एव्हरेस्ट झालं, केटू झालं, बरोबर, कांचनगंगा झाला, धौलीधरा झाला, नंगा पर्वत झाला, त्याच्यानंतर नामच्या बारवा झाला. हे कुठे भेटणार? ग्रेटर मध्ये. मिडल मध्ये पण नाही का छोटे मोठे जे उरलेले आहे तुमच्यासारखे ते वाले मिडल मध्ये सुद्धा भेटेल. आणि शिवालिक मध्ये भेटणार आपल्याला थंड हवेचे ठिकाण, कुल्लू, मनाली, बरोबर. हा पचमढी नाही, पचमढी मध्य प्रदेश मध्ये, ठीक आहे. तर असे भेटणार आपल्याला याच्यामध्ये. याच्या पूर्ण जर हिमालयाच्या रेंजचा जर विचार केला तर ते आहे 2400 किलोमीटर. किती आहे? 2400 किलोमीटर, बरोबर. याची विड्थ जी आहे ती इकडे जम्मू अँड काश्मीरकडे 300 ते 400च्या दरम्यान आहे
आणि जेव्हा तू इकडे येतो आपण आसामकडे, तर तेव्हा ती 150 ते 200च्या दरम्यान येते. बरोबर. 2400 किलोमीटर ते, आणि ह्या पूर्ण हिमालयाचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 5 लाख वर्ग किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. अजून याचबरोबर काय शिकलो आपण, याची उभे पण याच्यामध्ये डिव्हिजन केलं होतं. जो पहिला जो हिमालय आहे सिंधू नदी आणि सतलजच्या बीच मध्ये, त्याला म्हणते आपण पंजाब हिमालय. कोणता म्हणते? पंजाब. सतलज आणि काली याच्या दरम्यान कोणता आहे? कुमाऊ. बरोबर. काली आणि तिस्ता. काली आणि तिस्ता मध्ये काय? नेपाळ हिमालय. आणि तिस्ता आणि दिहांग याच्यामध्ये कोणता आहे? आसाम हिमालय. अशा प्रकारे आडवे आणि उभे हिमालयाची रचना केलेली आहे. क्लिअर? अंडरस्टँड? समजलं? आजचा टॉपिक पुरा क्लिअर? रिव्हिजन प्लस. चला ठीक आहे. मग एवढ्या प्रकारे आता आपल्याला हिमालयाची रचना आणि हिमालय कसा निर्माण झाला हे आपण बघितलं आजच्या याच्यामध्ये. क्लिअर? कोणाला डाऊट? ओके, फाईन.